पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती बहुतेकांच्या परिचयाचा नाथबाबांचा अभंग निमित्त या ठिकाणी परमपूज्य आदरणीय कैलासवासी हरिभक्तीपरायण अण्णा कचरू दादा इथापे 1 वर्षापूर्वी आमच्यातनं निघून गेले. इथापे परिवारातील दादांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता ह्या परिवारानं केलेलं पुण्यकर्म. मग कानू महाराज असतील, अशोक भैया असतील, लताबाई असतील, सौभाग्यवती द्वारकाताई असतील, गंगा भागीरथी सुलभाताई असतील, सौभाग्यवती अश्विनीताई असतील, असा त्यांचा परिवार. ह्या परिवारावर प्रेम करणारे तुम्ही आम्ही सर्वजण कीर्तनकार, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, व्याख्याते विशेष या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज भवर आहेत, रामेश्वरजी महाराज भवर आहेत, कीर्तनकार आहेत. पुन्हा मृदुंगाचार्य उद्धवजी महाराज आहेत या ठिकाणी उपस्थित, ऋषी महाराज आहेत. पुन्हा सदानंद महाराज मृदुंगाचार्य आहेत. पुन्हा हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज चाल म्हटले सुंदर. पुन्हा या ठिकाणी अनिल महाराज असतील, अभिषेक महाराज असतील, ज्यांनी सुरुवात केली असे कीर्तनाला असे मुळे महाराज आहेत. पुन्हा या ठिकाणी बबनजी महाराज नवपुते आहेत, कीर्तनकार आहेत. पुन्हा संतोषजी महाराज आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगाचार्य पुन्हा कौस्तुभ महाराज असतील. पुन्हा हरिभक्तीपरायण गायनाचार्य आनंदा महाराज चाल म्हटले सुंदर असे. पुन्हा कीर्तनकार किशोरजी महाराज निकम आहेत. पुन्हा शंकरजी महाराज आहेत, कल्याणजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, नारायण महाराज आहेत, एकनाथ महाराज वाकचौरे आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया अभिषेक महाराज आहेत. शिवकथाकार आदी करून माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध माझ्या समवेत आलेला तुषार भैया, कृष्णाजी महाराज, विकास महाराज, गणेश महाराज आहेत. परमार्थामध्ये प्रेम करणारे तुम्ही सर्व प्रभुप्रिय श्रुत मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत. कान्हू महाराजांचा तुमचा संबंध आहे. आमचे हरिभक्तीपरायण शंकर महाराज जांभळेजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. घेतले की नाव? पाराजी महाराज. पाराजी महाराज आहेत, तोगे महाराज आहेत. मग ऋषी महाराज हे ते सर्व महाराज मंडळी माय बापांनो हे सर्व कान्हू महाराजावर प्रेम करणारे आहेत. आणि आमच्यातनं निघून गेलेला एक बाप माणूस आहे आणि त्यांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता विणेकरी, चोपदार हे सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. कीर्तनाची सेवा म्हणजे इथं 20 दिवसाचा सप्ताह केला तरी कीर्तनकार आहेत इथं. रोज एक कीर्तनकार आणि एका कीर्तनकाराला एक मृदुंगाचार्य आहे. थोडी इथं माणसं सर्व गुणी मंडळी या ठिकाणी कान्हू महाराजांनी जमा केले आणि एवढे जमा करायला किमान कमीत कमी 1.5 लाख एका दिवसाचे. 1.5 लाख तरी द्यावे लागतील एका दिवसाचे. तेव्हा हे सगळे गुणीजन मंडळी तुमच्या इथं येऊ शकतील. पण लाखापेक्षाही जास्त प्रेम करणारे तुम्ही आहात. आणि म्हणून मायबापांनो या ठिकाणी आपल्या पैठण, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, पुन्हा संभाजीनगर परिसरातील म्हणजे नगर जिल्हा परिसर, अहिल्यानगरातील आणि संभाजीनगर परिसरातील जिल्ह्यातले सर्व गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहेत. पक्षी अंगणी उतरती नवपुते महाराज, भवर महाराज, गुरुजी, कल्याण ते का गुंतवण्या राहती. पक्षी अंगणात उतरतात, गुंतून राहत नाही. ते म्हणतात मग तिथंच थांबतील का ते, त्यांचे घरचे तिकडे तिथं कुठं असतील असे विचारणारे भरपूर आहेत ना महाराज. ते काय ते उडून नाही जायचे की लेकरा बाळा जातात ना, ते जातात महाराज. आपण पण जातो, ते पण जातात. तुम्ही जाणार आहे, मी जाणार आहे. पांदीच्या रस्त्याला एक धान्याचं चांगल्या प्रकारचा सुगंधी बासमती तांदळाचा कट्टा ट्रक मधून पडला. मग चिमण्या, टिटव्या, कबूतर, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आले. त्यांना जेवढं लागत तेवढं घेऊन उचललं, घेऊन गेले. आणि त्या निमित्तानं मी तिथून चाललो बरं का भैया.
आणि ते कट्टा मला दिसला. आता मला रात्री भातापुरताच घेऊन जाईन का आखं पोत कणून उचलून मोटरसायकल. बरं कोण हे आलं मला जर म्हणले कमवून थांबलं मी म्हणून माफ कट्टा पळला. ह्यो आपल्यात आणि पक्षात ह्यो फरक. कारण की आपण आपलं नसलं तरी आपलं म्हणतो आणि त्यांच्या ताब्यात आहे तरी ते आपलं म्हणत नाहीत. आणि त्याच्यामुळं त्यांचा बीपी, डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, शरीरात चकोप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्तसायाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम, कॅन्सरचे प्रॉब्लेम हे वाढत नाहीत. बरं का साऊंडवाले, ते बिनधास्त आहे, छंदी आहे, सो छंदी आहे, आनंदाने जगतायत आणि आम्ही कुढत कुढत जगतो. महाराज इतका फरक आहे पक्षात आणि आमच्यात. नाथ बाबा म्हणतात पक्षासारखं जगा. पक्षी अंगणात उतरतात, गुंतून राहत नाही. आणि गुंतणं न गुंतणं म्हणजे डेली फ्रेश जगणं. हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं इथं काहीच नाही. माझ्या बापाने मी आता जवळजवळ 12-12.5 एकर जमीन आम्ही आमच्या नावावर केली. म्हणजे जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी तो लिहितो तल्लाटी. बाबा माऊली सांगतात का लल्लाटीचे लिहिले ते ना मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. महाराज जे ब्रह्मदेवाने लल्लाटी लिहिलं नाही ते तलाटी लिहित असतो आणि या तलाट्याच्या लिहिण्यामुळं बीपी माग पुढं होतो. तसं पक्षाचं काहीच नाही ना महाराज. आनंदाने जगायचं, आनंदाने राहायचं, आनंदाने खायचं, आहे त्या दिवसाला सामोरं जायचं. त्याच्यामुळं टेन्शन फ्री आहेत. तुम्हाला बघा एखाद्या वेळेस तुमच्या बिल्डिंगवरून, घरावरून, पत्र्यावरून, खांडाच्या घरावरून, सपरावरून असा कावळा उडत चालला. बरं का, कावळा जात असताना नको ते घडलं. काय घडलं, अचानक त्याला हे असं वाकडा झाला. एकीकडचं पखडा असं झालं, चुचाशी गेली, फायट उडीत असा कावळा झाल्याला पाहायला लागतो. कावळ्याला झालेलं पाहिलं का कल्याण. मग याच्यात असे शोधले तर माणसं किती सापडते. लय बरं चिमणीचं वय झालं आणि तिचे केस गळायला लागले. ती लाव शॅम्पू, लाव डावर आमला, लाव आदिवासी तेल मागे. नाही ना, हा पक्षात आमच्यात फरक आहे महाराज. बरं सुगरणीनं खोपा बांधला. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखे पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला. तिची इवलिसी चोच, तिची इवलिसी चोच, तेच हात तेच पाय, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोटे, चिमणीची कारागिरी. चिमणीनं कुठं इंजिनिअरिंग केलं का DY पाटला तिथं जाऊन का गेली पुण्याला इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कॅम्प्युटर इंजिनियर. गेली लोणीला इथे तिथं गेली नाही, थांबरूत वाहिनीला नाही तर गेली कोपर गावला. चिमणीनं कुठं खोपा विणायचं प्रशिक्षण घेतलं का? अजिबात नाही. जी पणजी विणत होती ती आई आजी विणत होती. जे आजीनं विणलं ते आईनं विणलं, जे आईनं विणलं तेच मुलीनं, जे मुलीनं विणलं ते नातीनं विणलं, ते पंथीनं विणलं. महाराज रक्तात भिनलेला गुण आहे. हा, रक्तात भिनलेला गुण पुढं पुढं डेव्हलप होत चालतो. मग आता बऱ्याच जणांच्या रक्तात भिनलेला गुण होता. आजाकडं प्रॉपर्टी, पंजाकडं प्रॉपर्टी, बापाकडं प्रॉपर्टी, असे प्रॉपर्टीचे माणसं आणि नेमकं नातनी कपडा लावाल माती नाही ठुली. हे गेलेत कुठं महाराज, हे लक्षात असू द्या. म्हणून जगत असताना जे पक्षाला कळाला तर चिमणीचं घरटं आहे, पिलं मोठली झाले. अण्णा भाऊ
आणि खोप्या करता बांधणं केले तिने. लहान मोतरी म्हणले भाऊ लहान आहे तर त्याला राहून दे जुन्या घरात तू बांध देऊ नव केले खोप्या करता बांधणं. एकूण टायर घालू नको इद नंबऱ्या राहून ठोई. झालेत का महाराज. पक्षात ना आपल्यात हा फरक आहे महाराज. जे पक्षाला कळालं ते आपल्याला कळालं नाही. पक्ष असून मरण कळालं पक्षाला. पक्षी असून पक्षाला मरण कळालं. मरण जे आपल्याला 2-2 वर्ष अगोदर कळतं पण ते मॅसेज वाचण्याची कॅपॅसिटी आमच्याकडे नाही. पक्षाला स्वतःचं मरण, तुमचं सुद्धा मरण पक्षाला कळालं महाराज. एक लक्षात असू द्या, आता पंचगंगा नदीला 5 वर्षापूर्वी पूर आला होता कोरोनाच्या अगोदर. आपण बिस्किट पुढे तांदळ वेपर्स पाठवले होते कारण की त्या पंचगंगा नदीच्या बाजूला एक गाव आहे आमच्या आनंदसिद्ध महाराजाचं. त्यांनी सांगितलं महाराज काय पूर यायच्या अगोदर 8 दिवस कुत्री गायब होती इथली आणि पूर्व सरला मग आले. मग पूर यायची संकेत त्यांना किती दिवस अगोदर कळालं. जे पक्षाला प्राण्याला कळतं ते माणसाला कळत नाही महाराज. आणि म्हणून पक्षी अंगणी उतरती. काय कळलं पक्षाला, काय कळालं काय पक्षाला असे बरेच जण म्हणत असतात. परंतु सकाळी सकाळी क्यान लटकायच्या मेढीवर कावळा येऊन बसला आणि सासून सांगितलं सुनेला सुनबाय आज पाहुणे येणार आहेत का, झाडून घे, सडा संवर्जन कट, गादीवरचं बेडशीट बदल, उशीच्या कोळा तेलकट झाल्या त्या बदल, पाहुणे येणार आहेत. आणि मग सून म्हणू लागली म्हातारी वयामुळं चक्रत आहे. तिला भूक लागली का भोंडा आल्यावनी होत्यात आणि भोंडात कुठही बळडती ना. हिच्याकडे मोबाईल ना, व्हॉट्सअप ना, फेसबुक ना, टेक्स्ट मेसेज ना, ट्विटर ना, काय ना काय. मग कळालं कसं हिला. कावळा कोकतो को ओरडतो कारण की कोंबडा आपण लहानपणी पोराला कुकू चिकू नाही होतो. कोंबडा कोको होतो, पैसे मागतो, पैसे कशाला, लगन करायला, लगन कशाला, बायको असं होत ते. कोंबडा कोकतो, कावळा कोकत नाही, कावळा ओरडतो. मग कोणचा कोकतो. मग दही भाताची उंडीन लावीन तुझे. कावळ्याला तोंड आहे का चोच आहे हा पण विशेष भाग आहे. आणि महाराज आंबिया डहाळीन फळे चुंबी रसाळी. बाबा कावळ्याचं सीजन आंब्याचा का लिंबुळ्याचा. आंबा टोकरताना कावळा पाहिला तुम्ही अण्णा, ते लिंबुळ्या. कावळ्याला लिंबुळ्याचा आवडत. बरं कावळा सरळ आहे का तिरका. कावळा चालताना पाहिला तुम्ही मुळे महाराज. कावळा चालतो का उड्या आणतो. बर सरळ मारतो का तिरक्या. होय काऊ समावशी. कावळा सरळ उड्या मारतो का तिरक्या. असा तिरक्या मारतो, सरळ नाही मारत. आणि कावळा सरळ असतो का तिरका. जखम दिसल तिथं टोच मारणार महाराज. ही कावळ्याची जात आहे. तसे काही कावळ्याच्या जातीचे माणसं कधीच मेले तरी सुईना मरत नाही. सुईना मरणारच नाहीत महाराज. एक जण साऱ्याला वाकडा वागायचा गावात, साऱ्या गावाला. आणि आदल्या दिवशी त्यांनी माईक घेतला देवळा पुढान सांगितला, ऐका रे गावकऱ्यानो, काय उद्यापासून मी आता उद्या सगळ्याची माफी मागणार आहे, देवळा पुढं जमा. आणि गेलं घरी. गेलं तसं रात्री एकटंच त्याचं खवट असल्यामुळं लग्न नाही. वाडा एवढा मोठा 150 खानाचा एकटा जीवन सदाशिव.
मागन पुढन गोसई रड. महाराज ते बसलं तसं विचार करत तसं भीतील टेकून तसं मेलं. सगळा गाव गोळा झाला. कम उठान तात्या, कम उठान तात्या. कवड लावलेला, आतून आगळ लावली तात्याने, चौकाचा वाडा. कडी वाजी ते उठा तात्या, सारा गाव उठानाच. डोकू डोकू पै कोणी ते म्हणा म्हणे दार येत मुडील दार जेची प्यानो. तात्या तसेच गलूल झाली, तात्याची मेली तसेच गलुली म्हणे. कोणी दांडरली ते रातभर. रात्री कितला मेली हेच कळलं नाही त्याला. तू पुन्हा ठेव कोणी चोळायला. त्याच्या कानातही कोणी बोळा घालेना, नाकातही घालीना. तोंड वासून मेली फुगले तात्या. डांगरावणी पोट झालं. सदरा ताणला तात्याचा. तसं बांधलं त्याची ते काय म्हणते तिरडी. तसे तात्या उचलिले का पाय दाबिले का मुंडक उचलायचे तात्या. आणि मुंडक दाबिलं का पाय उचलायचे. कसे सरळ व्हायना. 2-3 जण होते ते म्हणे मेलं तरी बी लई खोडेल नाही मेलं गड्या म्हणे. याला कायला याच्यात घेता म्हणे. मग याच्या दाव पायाला दाव बांधा वडा. बाबा पायाला बसा महाराज. दाव बांधून वडीच चालील. आणि तेवढ्यात पोलिसाची गाडी आली. पोलीस म्हणे काय भानगडे. ते म्हणे मेलं. ते मेलं का मारलं. मेलं असतं तर चांगलं नेलं असतं. तुम्ही साऱ्या गावाने मारलं. 1.5 महिना हे मेल्यावर सुद्धा अख्खं गाव पिठलं भाकरी खायला होतं बाबा. काही काही जगलेत तरी कडूचे जगलेत आणि मेलेत तरी 12चे मेलेत. एक लक्षात असावं. आणि म्हणून कावळा सरळ नाहीच आहे, तिरका आहे. आणि कावळ्याला मान माऊली देणार नाही. कारण की पक्ष्यांचा राजा तर गरुड आहे. पक्ष्यांचा राजा मोर आहे. मग कोणता कावळा माऊलीला सांगायचा आहे. काकभृशुंडी याज्ञवल्क गरुड भगवान शिवजी. हा कावळा माऊलीला सांगायचा मायबापांनो. कारण की त्या कावळ्याला ह्या कावळ्याला तोंड नाही, चोच आहे. त्या कावळ्याला तोंड आहे. हा कावळा आंबा खात नाही आणि तो कावळा आंबा खातो. आणि म्हणून कावळ्याला जे कळालं ते माणसाला नाही कळालं. पुन्हा माहीत असल नसल पण तुम्ही खुरपायला बसलात बर का मावसे. मग तुम्ही ऊस खुरपत असताल, तुरी खुरपत असताल, कांदे खुरपत असताल, घास कापत असाल, पण तुमच्या डोक्यावरून टिटवी कडकडून गेली. तुम्ही काय म्हणाल. मा नाताला पाहायला पाहुणी येते काय काय नो. कोणीतरी जाणार जाणार ग. पाहुणा जवळचा जाणार जाणार ग. कोणीतरी जाणार जाणार ग. महाराज टिटवी डोक्यावरून कडकडून गेली. एका ग्रामामध्ये जाऊन एक नदी तीर पाहून पायामध्ये खडा धरून टिटवी करीत असे शयन. टिटवी यमाची तऱ्हाळीन तड 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 टिव 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 टिव. आणि टिटवी यमाची तऱ्हाळीन. यमाचा संदेश घेऊन असती ही टिटवी. म्हणून टिटवीला मरण कळालं महाराज. हे काय पक्षी काय साधे आहेत का महाराज. कुत्र्याला मरण कळलं. बाबा सकाळी पोरगा उठलं म्हातारीला सांगू लागलं जिजे काय रे खाल्ल्या वाड्यातले आपा मेले. जिजी म्हणे मला निमेरातीच कळलं. निमेराती कळलं ना. फोन ना काय ना मॅसेज. कसं कळलं. मेलं कोण मला मेलेलं माहीत होतं पण कोण मेलं नव्हतं माहिती. खाल्लं कडतच मेलेलं माहीत होतं पण कसं कळलं. ते कुत्रे इवळत होते रात्री. महाराज कुत्र्याला जे कळालं ते माणसाला कळालं नाही. घोड्याला मरण कळालं. पूर्वीचे बागतदार आणि त्यांच्याकडे असायचा घोडा. शक्यतो घोडी. कारण की छत्रपती राजांकडे घोडी होती कृष्णा नावाची. आणि मग त्या घोड्याला आपल्या मालकाचं मरण कळत महाराज.
रात्री ह्या मळ्यातून त्या मळ्यात भाकरी घेऊन जात असताना नेमकं पांदीच्या रस्त्याला 4-5 आपले दुश्मन तीरकमान, कुऱ्हाड, भाले, तलवार घेऊन बसलेले केकतडाच्या लाईनीला. हा घोड्यावर चाललेला. घोड्याच्या लक्षात आलं, 1000 फुटावर घोड्याच्या लक्षात येतं बरं का मालकाचा घात होईल का नाही होणार. घोडं लगेच अंग काढून घेतं. मालक जर हुशार असला तर तिथून मागं निघतो. आणि त्यो लई जर हा घाव असला तर ते मोडीच्या भावात जाते. महाराज म्हणून पूर्वीचे ना अजूनही काही काही श्रीमंत घरामध्ये ज्या घरात खानदान जपल्या जातात, ज्या घरात नियम पाळल्या जातात, त्या अजूनही काही घरामध्ये घोड्याची काहीच गरज नाही तरी घोडा त्यांच्या दारात आहे. कारण की आपल्या दारात जर फ्रिक्वेन्स आपल्या घरात जर चांगल्या नसतील तर शास्त्र सांगतं एक गावरान गाय आणि एक घोडा रात्रभर जर दारात बांधून ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी सगळ्या खोडीन फिडीन सगळं तुमच्या घरातलं काढून टाकायची ताकद त्या घोड्यात आणि गावरान गायीत आहे. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. पण आपण म्हणतोय या बाबा का धंदा आहे भो यो कोई बैडत येत आहेत ना काही काही येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे असे काही काही आहेत ना महाराजजी. हा त्यांना काहीच कळत नाही. ते म्हणतात आपण म्हणजे आपला म्हणजे नाद करायचा नाही. अरे इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं आणि शेळी म्हणती माया आळापणे भिजत्यान का. ती शेळी तिथं वरटाचा करून चाललं तिथं उंट बुडवतो. ती शेळी म्हणते मला त्या कासाला लावलेला आळापणे भिजत्यान का. जगात असताना जे पक्षाला कळालं, पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप नाही बरं का, नाही तर आता त्याच वारं चालू आहे सध्याला. बरेच गडी फुकटे दाबे रे दाबे फुल काय बाबा आहे काय होय घेऊ कसे 200 रुपये देऊ नको. हा मला म्हणते ती घेऊ का होय 200 देऊ का. मला आता काय ते म्हणे आता फुल शेंगळे आणि लोक येड्यालाच पैसे वाटी हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल महाराज मरण निश्चित है, मौत किसी से रिश्वत नहीं लेते, वक्त किसी का गुलाम नहीं है. आणि म्हणून जगत असताना मरण हे अटळ आहे. आम्ही मरतो. देह जाणार जाणार 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 त्यासी काळोबा खा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका ने तसे उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे परिघटिका यंत्र जैसे देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन
वेढी जे तैसे देहांतरी स्वीकारी जे चैतन्य ना ते जाणार आहे, उपजलंय ते नाशणार आहे, मरणार आहे. मरायच्या अगोदर परमार्थ करायचं. पार पार सारे हिल अरेंजमेंट गेली, मग पैठणला गेला, मग गेला नवपुते महाराजा तिथं ते मला माल झाला ते पार पाडून गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणली ना. आता काय टाकी फुल ते मारायला बरोबर ते म्हणे खरं सांगा. ते म्हणे आता बाबा पोरं आणि नाही मला सावाना करावी तातडी परमार्थ. परमार्थ समजून घ्या. परमार्थ म्हणजे योग्य कर्म. परमार्थ म्हणजे वेळेला महत्व देणं, याचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे नेमकं काय? व्यवहार क्लिअर करणं, याचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे नेमकं काय? जीवन चांगलं जगणं, शुद्ध आहार घेणं, इथे नाम परमार्थ. परमार्थ म्हणजे भोळा प्यापा भाव, भोळा प्यापा देव, हुकम में कस बफा तस. परमार्थ म्हणजे मूर्खाचा, बावळटाचा, नालायकाचा परमार्थ नाही. विचारानं परिपक्वता प्राप्त करून घेणं, याचं नाव परमार्थ. ऍक्टिव्हपणा येणं, याचं नाव परमार्थ. गांग्या म्हणलं का, गांग्याचा परमार्थ नाही, त्याला शेरडा वळायला. ब्रिलियंट माणसाचा परमार्थ आहे. ब्रिलियंट होणं, याचं नाव परमार्थ. वेळ कळणं, वेळेचं महत्व कळणं, याचं नाव परमार्थ. हो, ज्याला वेळ कळाले नाही, ज्याला शुद्ध कर्म कळालं नाही, ज्याला डोक्यात आणि पोटात काय टाकावं हेच कळालं नाही, पोटात काय टाकावं आणि डोक्यात काय टाकावं हे ज्याला कळालं नाही, त्याने कितीही माळा घातल्या नाही ना महाराज. पोटात आणि डोक्यात ज्याला योग्य वेळेत आणि योग्य वयात टाकता आलं, परफेक्ट झाला. ज्याला पोटात काय टाकावं हे कळा ना, येड्या झालेल्या कोंबड्या काय खात होत्या ते म्हण तेवढी ताकद तिथं. ताकद दांडात असावी का डोक्यात असावी हो साहेब? हेअरस्टाईल का हेडस्टाईल? पोरग असं फार डंडळीची खंडळ बरमुडवर हिंडत साऱ्या गावात. पक्की येडी पैदा झाली ती. महाराज बापाकडे डीएनए स्टँडर्ड लागतो. जो बाप आहे ना, या बापाकडे ब्लडची शुद्धता लागते. बायोलॉजी जाणणारे लक्षपूर्वक आहे का? जिथं बापाची बेजाची शुद्धता आहे तिथं मुलं मुली स्टँडर्ड आहेत. जिथं बापाचं बेजाची शुद्धताच नाही तिथं मुलंही तसेच मुलीही तसेच. मुली भी तेरे बिन जिया नाही लाग मेरा राजा. मुली महाराज, पोरं सुद्धा हो, ज्या घरामध्ये बापाकडे कर्म शुद्ध नाही, ज्या घरामध्ये बापाकडे आहार शुद्ध नाही, ज्या घरामध्ये बापाची संगत आणि पंगत शुद्ध नाही, त्या घरातलं पोरगही तसंच निघतं, पोरगी तसंच. विजतई से फळ वरी आले अमंगळ, वरी आले अमंगळ, वरी आले अमंगळ. विजतई से फळ वरी आले अमंगळ, वरी आले वरी आले बीजे तैसे फळ वरी आले अमंगळ. म्हणून बाप हा महत्वाचा आहे विषय. बाप महत्वाचाच आहे. बाप मोठाच आहे. महिला आईपेक्षा बाप मोठाच आहे. पक्षामध्ये सुद्धा कर्तृत्व बापाचं आहे महाराज. चिमणा घरट विणायला मदत करतो. तुम्हाला गरुड माहित आहे? गरुड पिवळा पितांबर केसा गगणी झळकला, गरुडावर बैसुनी
गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला, ए ओ विठ्ठले माझे माऊली. महाराज गरुड आणि गरुडाची पत्नी ती माहित आहे का? आता मी आलेलो मै बायको आलेली, तुम्ही काय म्हणता? होय कल्याण बाबा, महाराज ये आणि महाराजीनं बी. हा तसं गरुडाची, हा मला हेच म्हणायचं, गरुडाची गरुडीन. बरोबर आहे. ऐका बरं का, ती गरुडीन पक्षीनी ज्यावेळेस वयात येते ना, वयात लग्नाच्या, त्यावेळेस तिच्या ते चोचीतनं ते विशिष्ट प्रकारचा आवाज काढते. तिथं 10-12 गरुड एकत्र येतात. मग ती आपल्या नवरा निवडताना, साथीदार निवडताना परीक्षा घेते. ती आपल्या पुरीवर नाही, जेपरा रापरा दिसला मोटरसायकल असं बसत. लेंड आहे म्हणून मोठ्या घरातली पोरं सुद्धा आणि पोरी सुद्धा, वारकरी संप्रदायातल्या योग्य वळणाचे पोरं सुद्धा आणि पोरी सुद्धा जीवन आनंदाच जगणार आहे, आनंदाच जगणार आहे. आणि म्हणून जगत असताना ती गरुडीन आपला साथीदार शोधते ना. एक 10-12 गरुड जमा होतात आणि ती आपल्या मालकाची परीक्षा घेण्याकरता महाराज अंगठ्या एवढ्या जाडीची काडी चोचीच पकडते आणि वर उडत जाते. गरुड म्हणजे असंही सांगतात स्पीड जवळजवळ त्याचं नाही, त्याची उडण्याची भरारी 2-3 हजार फूट असतील. 3-3.5 हजार फूट जाते ती वरती असं सांगतात. म्हणजे विमानाच्याही वर असतात कधी. एवढी भयान गगन भरारी असते गरुडाची. आणि ती गरुडीन वरती जाते. 5-7 गरुड तिच्या पाठीम बाजूला राहतात. ती वरून ती काडी सोडून देते नौकोदे महाराज. बाबा भवर महाराज, जोपर्यंत ती काडी दिसते ना तोपर्यंत गरुडाने हालचाल करायची नाही. आणि काडी दिसायची बंद होते का मग वरून सुसाट वेगाने खाली यायचं आणि काडी पडायच्या आत उचलायची. जो गरुड काडी पडायच्या आत उचलल त्याच्यावरती त्याला म्हणते येस, त्याला लाईक करते. पण एकदा नाहीच देऊ परीक्षा घेत, दिवसातून 3दा परीक्षा घेते, 3दा उचलावं लागते. याचं कारण काय? गरुडामध्ये विशेष प्रकारची सापाची शिकार केली जाते. कोणत्या? येरुळ फिरुळ ते पानडतले पंधडतले साप खात काय ते पंधडवार पे काय ते पंधडा पंधडतले नाही खात ते, हिरे निळे नाही खात ते. प्युअर नागाचीच शिकार करत ते. असं आहे त्यांच्या जातीमध्ये. नागाला गपक्यान पकडायचं पंजाब आणि उडत चालायचे. ती पंखाची भरारी म्हणजे काय साधी नसते. ते असे जातात. नाग सुटायचा प्रयत्न करतो पण सुटू देत नाही. पण यदा कदाचित अनावधानाने जर सुटला आणि खाली पडायच्या आत जर परत उचलला तर शिकार त्याची. जर खाली पडला तर पुन्हा त्याला चोच लावायची नाही. हा गरुड जातीतला नियम आहे. आणि मग महाराज ती काडी पडू द्यायची नाही. म्हणजे पती परफेक्ट आहे, गांग्या गोंग्या नाही. आज्याच्या बापाच्या जीवर उड्या आणि आणि तुमच्या पोरीला नवरदेव पाहताना सुद्धा आज्याच्या बापाची प्रॉपर्टी पाहू नका. त्यांनी काय केलं हे पहा. त्यांनी कोणती गाडी घेतली का तिने इकलं 1.5 गुंठान मग गाडी घेतली, त्याच्यावर मागून नाव टाकलं नाथ खोळा. हे नका भाऊ तुम्ही. ते स्वतः काय केलंय त्यांनी बघा. आज्याच्या बापाच्या प्रॉपर्टीवर तर येडे उड्या आणतात. आणि म्हणून ती गरुडीन त्याची परीक्षा पाहते. आणि महाराज तिच्या बरोबर लग्न होतं. आणि मग त्यांचा 2 BHK 1 BHK कुठेतरी राहतो समुद्राच्या कडेला. तिथं 2000 फूट डोंगराचा कडा आणि डोंगराच्या कडेला एक झुडूप उगलेलं काटेरी. आणि त्या काटेरी झुडपावरती तिथं ती गरुडीन घरटं आबडधोबड विनतीन त्याच्यात अंडे घालते. अंड्यातून पिलं 21 दिवसात बाहेर निघतात. सोनेरी गरुडणीची पिलं 41 दिवसात बाहेर निघतात. पिलं बाहेर निघले का ते अंडाच असतात. त्यांना काय पंख नाही, काहीच नाही. मासाचे गोळे चोचण डोळे. 7-8 दिवस आपल्या पंखाखाली ठेवतील. 8व्या दिवशी ती गरुडीन त्या पिलाला, आपल्या एका पिलाला चोचीत घेते. खाली किती फूट समुद्र आहे? 2000 फूट समुद्र खाली आहे. डोंगराचा कडा आहे. वरूनच टाकून देते ती त्याला.
पिल्लूला मांस नाही, इथं मांस आहे फक्त पंखात जागेवर. ते फक्त ते मांस हलवतो. पडतो की काय, मरतो की काय, जातो की काय, वरच मरल, दगडवर पडतोय, फुटतोय मी, माशाचा घास होतो मी, आता मरणार आहे या जीवाच्या आकांतानं. ऋषी महाराज ते असं एवढे एवढे मांस हलवत राहतं, नुसतं खाली पडणार तर वरून त्याचा बाप येतो, गपकन त्याला उचलतो, वर गारट्यात नेऊन टाकतो. हे लग्नाच्या अगोदर गरुडनीनं आपल्या होणाऱ्या मालकाची घेतलेली परीक्षा. आता ती गरुडीन आपल्या पिलाच्या पंखामध्ये बळ कितव्या दिवसापासून भरायला लागली महाराज? बळ कितव्या दिवसापासून? त्याला पंखही नव्हते, पंखात जागेवर फक्त मांस होतं. हेच बळकट करण्याकरता 7व्या दिवसापासून तिनं ट्रेनिंग चालू केली. तुम्ही तुमच्या लेकराला कितव्या दिवसापासून प्रपंच चांगला कर याची ट्रेनिंग चालू केली? होय, तुम्ही फक्त एवढं शेजारणीला होय बरं का मंगल काकू, काय मा पोरग एकटं कोंबडी खात रसा आणि बरं उभीन झेंडळ उभीन. उभी झेंडळी काही साधी नाही बाबा, बसायच्या आत मागून संडाचं भिताड भरून मोकळा झाला बे टार कान, भले शितुडी कानवर आणि पोटरीवर त्याच्या. तुम्ही याचा विचार करा. इकडं सुशिक्षित मंडळी आहात, तुम्ही शिकलेले आहात. सगळ्यात जास्त दवाखाने पक्षाचे आहेत का माणसाचे आहेत? पशुचिकित्सक सगळ्यात जास्त डॉक्टर आहेत का मानव चिकित्सक सगळ्यात जास्त डॉक्टर आहेत? किती डॉक्टर कोणते सगळ्यात जास्त? पशुचिकित्सक. सगळ्यात जास्त रोग कुणाला आहे बरं? बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, पनीर भाजी, पनीर टिक्का, रोटी, तंदूर रोटी, सोयाबीनची चिल्ली, पनीरची चिल्ली, कोंबडी वडा, इथं कडकनाथ मिळेल, बालिंग्या स्पेशल स्पेशल कंदूर थर्ड थाळी 140 रुपये. हे कोण खातो? कोण? माणसं. बँक मध्ये बॅलन्स कोणाचा आहे महाराज? खाते कोणाचे? का आले का चिमणीचे खात्यात 3000? होय, चिमणीचे खात्यात 3 आल्यावर तिथं मग तुझी चिमणी उडाली भुरभुर, आमचा शिरप्या बी चकला. कोणाकडे या सुविधा? माणसाकडे का पक्षाकडे? तरी पक्षी एवढे स्टँडर्ड का महाराज? काय एवढे स्टँडर्ड आहेत? कारण की त्यांचं जीवन, त्यांचा आहार आहे तोच आहे. तुम्ही बाबा आता तुमचं वय किती साधारण? जवळ जवळ 90. बरोबर. तुमच्या लहानपणी तुम्ही कावळा पाहिला होता का? तेवढाच आहे का वाढा काही 2-1 किलो झाला? तेवढाच आहे का? बरोबर. माझं सांगण्याचं मतितार्थ लक्षात आला का तुमच्या? चिमणी पाहिली होती का वय मंगल काकू? लहानपणी चिमणी हाय तेवढीच आहे का 1.5 किलोची झाली? होय सुनीता अक्का झाली 1.5 किलो झाली चिमणी. मग कोणाचा बुवाजा वारडा? पक्षाचा वारडा का बयाचा आणि बाबाचा वारडा? कोणाचा? होय कोण डाएट प्लॅनवर कोण जगतं? पक्षी जगतात का माणसं जगतात? डायजेशन कोणाचं छान आहे? पचनक्रिया पक्षाची का माणसाची? बोला ना. पक्षाची. रोग कुणालाच नाही पक्षामध्ये. असल ते मध्ये आलता ते स्वाईन फ्लू, ते माणसामुळे आलता. आपण गाईला पांगळ केलं ऊस खाऊ घालू घालू, तिची साखर वाढिली भाऊ आपण. आपण काय गायामध्ये अंगात धरीत नव्हत्या,
देखी अशा पांगड्या त्याच्या पायड्या ते उठल्याच नाही. बरं ढोबड सरडी त्यांची काय खाऊ घातलं तर म्हणे उसाची कुट्टी, शुगर वाढली त्यांची. महाराज एक लक्षात असू द्या, ते त्यांचा आहार सोडत नाही म्हणून फिट आणि तंदुरुस्त आहे. आम्ही नको ते खायला चालू केलं. आमच्या जीवनामध्ये मोकार रोग आले. मायबापांनो मोकार रोग आहेत. मोकार 4 वर्षाच्या पोराचं डायलिसिस चालू आहे. किती? 4 वर्षाच्या पोराचं डायलिसिस चालू आहे. पहिलीला जाणारं पोरग चष्मा जर काढून ठेवला ना तर त्याचा फोन चालत आहे. आमचा DNA किडकं झाला, आमचा बीज किडकं झालं. याच्याकरता बाप फार स्टँडर्ड लागतो, रक्ताचा लागतो, बीजाचा लागतो, आहाराचा लागतो. बाप कसा असावा मायबापांनो? जगी ऐसा बाप भावा 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 जगी ऐसा बाप भावा 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 जगी ऐसा बाप भावा भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा आय 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 आय. जगी ऐसा बाप भावा 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 जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप जाता वंश जाता क्या बात है, क्या बात है. जाता 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 मुक्ती सदा माझा वंश टाळ टाळ विको आ
जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पाप म्हणे ज्ञानदेव माय बाप मूळ बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. बाप महत्वाचा आहे माय बापांनो. जीवनामध्ये सगळ्यात मोठा आहे बाप आहे. सगळ्यात मोठा तुमच्यापेक्षा काकणभर मोठा तो बाप आहे. बरेच जण कीर्तनकार म्हणतात सगळ्यात मोठी आई सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है सबसे बड़ी है माँ. हांबरुणे मासर आले चाटते जावा गाय तुझ्यामध्ये तिला मला तिच्यामध्ये दिसती माझी माय. आई माझी मायेचा सागर आणि दिला तिनं जीवन आकार. पण तिच्यापेक्षा मोठा बाप आहे. तुमच्यापेक्षा मोठा बाप आहे. तुम्ही मोठे आहात पण तुमच्याही पेक्षा मोठा बाप आहे. कसं प्रसंग डोळ्यासमोर आणा मग कळेल बाप किती मोठा आहे. किती मोठा बाप राहतो ते कळेल. लग्न जमू द्या तुमचं अचानक, बापाकडे एकही रुपया नसू द्या, मनासारखी सोयरी भेटू द्या अण्णा. बर का महाराज, मनासारखी सोयरी. भांड्यावाल्याच्या पाया पडतं, कापड दुकानदाराच्या, सोनाराच्या पाया पडतं, मंडपवाल्याच्या, किरण दुकानदाराच्या पाया पडतो तो बाप आहे. रात्री झोपलात तुम्ही ज्या दिवशी सोयरीक जमली तुमची त्या दिवशी तुम्ही रात्री झोपलात 1-1:30 बाप उठला आणि तुम्ही ज्या खोलीत झोपला होता ना तिथं येऊन तुमच्या तोंडाकडे बघून मुक्या मुक्या रडला तो बाप आहे. दुसऱ्या दिवशी तुमच्या आईनं तुमच्या बापाला तांब्या भरून दे असं सांगितलं तर बाप म्हणला अगं ऐक ना, महिन्यानं माझ्या पोरीचं लग्न आहे, आता ती नाही देणार, तू दे, महिनाभर आराम करू दे माझ्या पोरीला. तो बाप आहे. 20 वर्षापासून तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या मागं लागलात. हो ऐका ना, काय मला डाग करा ना, एखादा 2 मणी करा ना, केलं नाही त्याने. 20 वर्षापासून तुम्ही आरडतात. पण पोरीला 20 दिवसात कितीतरी दागिने करून देतो तो बाप आहे. बाप आहे तो. हो. आणि म्हणून बाप बाप राहतो, एक लक्षात असू द्या. महाराज लग्नाच्या प्रवेशद्वाराजवळ नवरदेव आला त्यावेळेस बापाचे पाऊल थरथरतं. तो बाप आहे. बळच उभा राहतो मेन प्रवेशद्वारापासून, हात जोडतो, सांगतो बरं का तात्या 2 घास माझ्या अख्ख्या जीवनाची जमापुंजी आहे आणि त्याचे हात पोरीच्या लग्नात पंगत आहे, खाऊन जा. तो बाप आहे. कोणीतरी मंगलाष्टक घेण्याकरता बरं का महाराज माईक घेतला गायकानं एका मंगलाष्टक म्हणण्याकरता, आणि मंगलाष्टक म्हणायला लागला तो बाप गायक महाराज. दुडू दुडू धावयाची माझी सोनुली ग परी, छोट्या भावासाठी तिचा कंठ आला दाटूनी, टाका अक्षदा प्रेमानं शुभ मंगल सावधानी घे. हो आई. पोरी काय या घरचा दिवा त्या घरात चांगला लाव. हो आई. पोरी काय पती जरी जग्या मिळाला, जग्या म्हणजे वळू, वळू म्हणजे कठाळ्या, कठाळ्या म्हणजे देवाला, पती जरी जग्या मिळाला करी जोडी आले कुराची ओडी, बाप करी जोडी जोडीले कुराची
वाळवोनी वाळवोनी आपुली आपुली कुरवणी हे आपुली कुरवण जय हो विको द्या यांना आपुली कुरवंडी वाळवणी आपुली बाप करी जोडी लेकुराच्या ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एका एकी केला मिराशीचा धनी क्षणार्धात कितीतरी मोठ्या प्रॉपर्टीचा मालक करून जातो तुम्हाला तो बाप आहे हो. महाराज याच्याकरता बाप होणं सोपं नाही. इकडं वयात आल्यावर लग्न करतेत पोरच का विचारात आल्यावर करीत वय वयात. पण आमच्याकडे बरेच गडी 42ची पुढे ढंडळेची खंडळे तसेच बैडले आता दाडाला लागले काही म्हणतात बाबा नी ते पाहुणी येतात बर का जेवत येत पुन्हा फोनच करीत नाही तर बरेच म्हणजे लई येत बाबा ज्यांना वेळ कळेल नाही शिकायची. कॉलेजची वेळ कळली नाही त्यांना कॉलेजला टाकले बापानी पण नको तिच्या मागं हिंडले पुरी मागं. पुरीला माहिती यांना काही कळत नाही हे मूर्खच येतं गोळके करून हिंडले. त्या पुरीचं जमलं ती पोरगी म्हणे मा बापाच्या पुढं मी जात नाही भाऊ. ती येडं झालं आणि ते गाणं म्हणतं ते रे नाम अंडर पॅन्टीची इलेस्टिक तुटलेली तिच्यावर करू घालतो ना वरून पॅन्ट घालतो ते. वयाच्याही पेक्षा पोरं विचारात असावेत. काही घरामध्ये बरं काही 4च वर्षात लेकरू असतं पण 8 वर्षाची बुद्धी आहे त्याला हाय का नाही. आपण म्हणतो काय हुशार बाबा पोरं काय हुशार भाऊ हे 4च वर्षाचं आहे पण 8 वर्षाची अक्कल त्याच्याकडे. त्याचे आईबाप आखली वानेत. अहो काही इथं 22 वर्षाची पोरं इथं काहीच मेळ नाही त्यांना अजून काय याचा मेळ नाही. काही आता इलेक्शनला नाही ती हिंडत येते भले जीनचे पॅन्टी चेटचे घालून टांगडांग नंगडांग टांगडांग नंगडांग मेळच नाही. 22 वर्षाची पोरं आहेत मेळ नाही. मला दुःख पचवण्याची ताकद नाही कर्म करायची ताकद नाही काम करायला ताकद नाही वेळ नाही.
तरुण नाही, तडतदार नाही. महाराज 140 वर्षाची भीष्म पाठ 4ला उठून व्यायाम करायचे, जिम मध्ये जायचे. आजच्या भाषेत म्हणजे जिम. आपलं पोरग 2-2 वाजूस तर व्हॉट्सअप आणि ट्विटर आणि फेसबुक पाहत माकडं तोंड झालं त्याचं, हाडाचे काढ झाले त्याचे बाबा. गालाला भेटायला गेले, डोळे खोल गेले, स्किन टच जीन्स पॅन्ट, ॲपल कट टी शर्ट, तेरे नाम कट, मिशाचा पत्ता नाही, हवा गेलेल्या भावली उनी तोंड. आणि इथं असे खिशात असे हात घालताना असं चालत. काय करायला होते, लात मारण तिथं पाणी काढायला का टंगड मोडून घेईल ते. काय करायला टंगडच मोडून घेईल ना, त्याला कोणी लुटून नेईल. आज पोरं कसे असावेत, बाप कसा असावा, बापाचा आहार कसा असावा, कारण की बापाच्या डोक्यात आणि पोटात जे आहे ते ब्लड मध्ये आहे. तर पुढची पिढी नाही तर बापच कोणाला बी चला कशाला. हा आमदार आम्हाला बाप आहे म्हणतात गई 10व्याचा फोटो एवढे बापाचा फ्लॅश लावित नाही, पण आमदार खासदाराचे फ्लॅक्स आहेत. कुणासाठी किती आहात तुम्ही. आणि याला तुम्ही बी लई मोठ्या जबाबदार आहे, नाही तर हसू नका तुम्ही, दातड नका काढी जाऊ. काय खाऊ घाला याचीच अक्कल नाही आपल्याला. आपल्या घरामध्ये आपल्या पोराने काय खावं, जाऊन दे, ते नवरा याडा आहे वय असा नका जाय ना, पण तू कायला शिजू घालती, फुगनीन जाळ फुकी ती ना बाया. हा तरफान बोलायचे, अरे कवर बोला रे तो सर. महाराज काही मोठ्या घरातली माणसं मोठेच का 10 पिढ्यापासून ऐश्वर्य आहे त्यांच्याकडं. अजूक इटलं सुद्धा नाही, गंध सुद्धा झालं नाही, ते नाचलं सुद्धा नाही. ते आपल्या काळात आजीने खोरेन पैसे उडीले, भले यांना देऊ उडीले. आणि नातानी तर डबू नाही ठुला ना. तू साऱ्या पार्ट्या बरोबर हिंडला, डांगडांग कस काय डीजे असं करीत हिंडलं. येडी माके छान बेटे उदबत्ती लगा के हागने को बैठे. हो महाराज, पक्षी कावळ्यातच आहे, चिमण्यातच आहे. म्हणून नियमात राहा, चांगल्यातच राहा. उलट वाईट आहेत ना आपल्यात घ्या आणि त्यांना चांगलं करा. आणि चांगलं ज्याला करता आलं समजायचं मायबापांनो त्याला जग कळालं, पशु पक्षी कळाले. महाराज पहिल्या चरणात दिग्दर्शन. पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी अंगणी उतरती. ते का गुंतुनी रहाती, ते का गुंतुनी रहाती, ते का गुंतुनी रहाती, ते का गुंतुनी रहाती. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे
ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी पाचच मिनिटात 12:30 वाजता मी काय घड्याळ फिरील नाही वेळ माझ्या कीर्तनात वेळच कस काय जाते हेच मला कळत नाही आणि लोक म्हणते तू आता चालू केलं आणि तुला कस काय द्यायची 25,000 म्हणजे असे म्हणतात लोक अरे यांचे काय दिले नाही दिले त्याला नाही महाराज माझं नाही तसं काही मी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मी सांगत असतो मी कल्याण महाराजालाही म्हणत असतो तुम्हाला महाराज मंडळी जेवढे माझ्या जवळचे माणसं आहेत ना कधी ठरीत नाही महाराज मला एवढंच द्या मला तेवढंच द्या मी एवढंच घेतो आणि मी 60 शिवाय येत नाही तुला 60 शिवाय येत नाही पण तुला येतं काय हे बी आम्हाला कळत नाही आणि काही ते गावातले लुबरे म्हणतात नाही माया मुळाला बाबा अरे तू मग घरातून दे ना काय हे नेमका आपल्यालाच मेळ लागा ना भाऊ काय येईन काय याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा या जगद्गुरु तुकोराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आज आमचे परमादरणीय हरिभक्तीपरायण कान्होजी महाराज इथापे यांचे पूजनीय पिताश्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी अण्णा पाटील इथापे यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आदरणीय कीर्तनकार तांबे महाराज यांचं सुश्राव्य हरिकीर्तन या ठिकाणी आपण सर्वांनी श्रवण केलेलंच आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीनं भगवान ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी ही सर्व महाराज मंडळी असेल आपण सर्वच या इथापे पाटील परिवारावर प्रेम करणारी आप्तेष्ट मंडळी पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी सज्जन हो, हा शेवटचा सोहळा एवढा गोड झालेला आहे की अधिक काही बोलण्यासाठी आता शिल्लक नाही. तरीसुद्धा शास्त्र नियम आहे की या मृत्यूलोकामध्ये जो येतोय त्याला एक ना एक दिवस निश्चित जाणं आहे. परंतु जाण्याच्या अगोदर त्यानं आपल्या परिवाराकरिता समाजाकरिता काहीतरी पुण्यकर्म काहीतरी चांगलं कर्म असणारं करून गेलं पाहिजे. आताच आदरणीय नारायण महाराजांनी सांगितलं की उत्तमची उरे कीर्ती मागे, म्हणून अशी काही कीर्ती करून माणसानं जावं. आज या परिवारातून कैलासवासी अण्णा पाटील इथापे दादा यांना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. परंतु या 1 वर्षामध्ये त्यांचा संपूर्ण परिवारामध्ये असा एकही दिवस गेला नसेल की त्यांना आदरणीय दादांची आठवण झाली नसेल. सज्जन हो, बाप असतो त्याच्या असण्यानं आणि नसण्यानं जी काही पोकळी निर्माण होते किंबहुना जी काही जागा खाली होते ना, ती जगात कुठल्याच व्यक्तीच्या असण्यानं पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून या परिवाराला या दुःखातून सावरण्याची भगवान परमात्म्यानं शक्ती प्रदान करावी. नक्कीच दादांचा आशीर्वाद असणारा संपूर्ण परिवारावर असेल, कारण हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाकरिता उपस्थित सर्वच महाराज मंडळी, पुरुष वर्ग, भक्तिमती माता भगिनी या सर्वांचे इथापे पाटील परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो
आणि या ठिकाणी माझे 2 शब्द श्रद्धांजलीपर आदरणीय बाबांच्या चरणी समर्पित करून वाणीस विराम. शिवम भवतु. ओम शांती शांती शांती. सर्वांनी पसायदानाकरिता उठून उभं राहायचं आहे.